हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असणार. आज मी सकाळीच उठली होती आणि मला करायचं होतं आज डायनिंग हॉलचं क्लिनिंग. सो त्यासाठी मी लवकर उठलेली आहे आणि केस वगैरे बांधले आणि त्यानंतर जे डायनिंग हॉलचं क्लिनिंग करायचं होतं ते पारुशीच करते, कारण की अंघोळ जर झाली तर सगळी धूळ अंगावरती पडते. सो त्यासाठी मी आधीच अंघोळी आधीच सगळं करून घेते, देन त्यानंतर अंघोळ करते. चला तर मग आधी रेडी होऊ आपण क्लिनिंगसाठी. मी फेस कवर करून घेतलेला आहे. त्यानंतर मी फेस कवर झाल्यानंतर झाडू वगैरे घेतला आणि चला तर मग स्टार्ट करूया आपली क्लिनिंग. लेट्स गो गाईज. सगळं झाडं वगैरे मी घेऊन घेतलेलं आहे छान. आणि त्यानंतर फॅन होता, फॅनलाही छान क्लीन केलं, स्वच्छ कापडने पुसून घेतलं. आणि आमच्याकडे स्वामी समर्थांचे भक्त आहेत आमचे पप्पा. सो त्यासाठी त्यांनी सगळ्या घरांना हे पिरॅमिड लावलेलं आहे. तुम्ही बघू शकतात, खूप छान असे पिरॅमिड. आमच्या पुढच्या हॉलमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर ते, आणि तुम्ही बघितलंच असेल पुढच्या हॉलमध्ये POPमध्ये पण आम्ही पिरॅमिड्स वगैरे लावलेले आहेत. आमचे पप्पा खूप मोठे स्वामी समर्थ भक्त आहेत. सो नेहमी ते चरित्र वगैरे वाचत असतात. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि त्यानंतर मी सगळ्या घराला झाडू वगैरे लावून घेतला आहे. तुम्ही बघू शकतात खूप कचरा निघालेला आहे, वाटत नव्हतं एवढ्या छोट्याशा रूममध्ये एवढा कचरा वगैरे असेल. छान फॅन वगैरे क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर मी डायनिंग रूमचा डायनिंग टेबल जो होता तो कॉलिंगने वगैरे साफ करून घेतलेला आहे आणि छान त्याला पुसून घेतलेला आहे. त्यावरती जे कवर होतं ते पण ते टाकून घेतलेलं आहे. आणि जे शीट्स होते त्याच्यावरती जेवणाच्या वेळेस ठेवले जातात ते पण तिथे लावून दिलेले आहेत. सो चला तर मग स्टार्ट करूया पुन्हा वर्क.
तुम्ही बघू शकतात मग मी सगळं बेसिंग वगैरे साफ करून घेतलेलं आहे. सगळं काच जो होता, मिरर जो होता, सगळं मी पुसून घेतलेलं आहे. दिस इज फायनल लुक. हा डायनिंग रूम आहे आमचा आणि डायनिंग रूमचा तुम्ही फायनल लुक बघू शकतात. त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि किचनमध्ये गेली. सो आज बनवायचे आहे लौकीचे पराठे. सो या 2 लौक्या आहे. चला तर मग स्टार्ट करूया. जर 2 कोवळ्या लौकी घेतलेल्या आहेत. त्याचं वरचं जे कवर आहे मी काढून घेत आहे आणि त्यानंतर त्याला जे आहे किसून घेणार आहे मी. सो बघू शकतात मी किसत वगैरे आहे. एक एक करून 2 लौकी मी किसून घेतलेली आहे छान पद्धतीने. आणि त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट मी यूज केलेला आहे तर कांदा चॉप करून ठेवला होता आणि थोडं मिरची पण चॉप करून ठेवलेली होती. सो 2 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर हे आहे बाजरीचं पीठ थोडं मी ॲड करते त्यामध्ये चव छान येते म्हणून. आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे वगैरे ॲड केले, हळद वगैरे ॲड केली आणि 2 चम्मच रेड चिली पावडर पण ॲड केले. चवीनुसार मीठ वगैरे ॲड केलं आणि ते जे पीठ होतं गव्हाचं पीठ ते मी गाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये काही राहायला नको. आणि लौकीला खूप पाणी सुटतं म्हणून पाण्याचा यूज नाही करत. छान मळून घेतलेला आहे आणि गोळे तयार करून घेतलेले आहे. चला तर मग पराठे करून घेऊया. एक एक करून मी सगळे पराठे असे करून घेतलेले आहेत. छान तेल वगैरे त्याला लावून घेतलेलं आहे. सुंदर असं क्रिस्पी होईपर्यंत त्याला परतून घेतलेलं आहे. तेल वगैरे लावून छान रेडी करून घेतलेले आहेत मी पराठे. चला तर मग तुम्हाला दाखवतेच मी कसे केलेले आहेत. सो छान माझे लौकीचे पराठे झालेले आहेत. किती सुंदर असे दिसत आहेत आणि खूप तोंडाला पाणी सुटतंय. असे छान पराठे माझे झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात एक एक करून मी सगळे पराठे असे करून घेतलेले आहे. छान परतून वगैरे घेतलेलं आहे, तेल वगैरे करून घेतलेलं आहे. चला तर मग आजीला सर्व करूया. 2 पराठे, तीळची चटणी. आजीला ठेचा आवडत नाही म्हणून दिलेला नाही आहे. सो हा आहे ठेचा. मी करून ठेवला होता पण आजीला नाही दिला, आजीला आवडत नाही. सो आजी मस्त जेवण करते असं आजीलाही खूप आवडतात. त्यानंतर माझं डेलीचं रुटीन आहे. कपडे वगैरे वॉश करून मी त्या छान कपडे धुतल्या गेल्याने मी माझ्या रूममध्ये वाळू घातलेले आहेत. सो आज असा दिवस होता. सो सकाळचं मॉर्निंग रूटीन होती माझी. सगळे कपडे मी छान वाळू घालून दिलेले आहे माझ्या बेडरूममध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाईज. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.